आपला कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचेल याची मात्र दक्षता घ्या। आवी सरांनी आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली होती आणि आम्ही देखील पोहोचवतोय। चला क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या। काळगाव संघ आपल्याला विनंती असेल, पाहिलं तर अनेक सामने गाजवणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। काळगाव संघ दोन्ही संघ 12वा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा। येस सर, आपण डगआउटमध्ये बसायचं। डगआउटचा नियम आपल्याला सर्व संघांना लागू आहे। सचिन दादा डगआउट बांधलंय प्रशस्त असं डगआउट। आपण कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला आपण डाव्या बाजूला पाहिलं तर प्रशस्त असं डगआउट बांधलंय, तर दुसऱ्या बाजूला आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला एक डगआउट बांधले। तर डगआउटचा नियम असेल दोन्ही संघांनी मात्र डगआउटचा वापर करायचा, कारण डगआउट आपल्यासाठी प्रशस्त असे डगआउट बनवण्यात आलेत मिरासवाडी या संघाच्या माध्यमातून। कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेख खेळ करत कुसरुड हा संघ विजय संघ झाला। तर यस पंचांचा इशारा, लेट्स प्ले। 3 षटकांची लढत, टॉस जिंकलाय काळगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र स्वीकारलाय आणि गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय गोलंदाज चेतन। आज जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये चेतनकडून मात्र 2 कॅच ड्रॉप झाले होते, मात्र सुरेख असा संघाने त्यांना सावरलं आणि भरोसा दाखवलाय चेतन याच्यावर। पहिलं षटक पॉइंटमध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण, पहिल्या चेंडूवर विकेट मात्र संपादन केले। क्रिकेटमधील आत्महत्या ज्याला म्हटलं जातं तीच आत्महत्या मात्र पाहायला मिळते। येस, रॉयल गोटील संघ आपल्याला सांगण्यात येते दादा आपण डगआउटचा वापर करायचा। आयोजकांचा आपल्याला कॉल असेल सचिन दादा, आपला संपूर्ण संघ डगआउटमध्ये जाईल याची मात्र दक्षता घ्यायची। कॅप्टन आवी आपली जबाबदारी असेल संघाला डगआउटमध्ये बसवायचं आहे। डगआउट बांधलाय, कॅमेऱ्याच्या डाव्या बाजूला डगआउटची सोय केली आपल्यासाठी, त्याच्यामध्ये आपले सर्व खेळाडू बसतील याची दक्षता सर्वस्वी कॅप्टनवर असेल याची मात्र दक्षता घ्यायची। दोन्ही संघ जे 2 संघ खेळतील त्यांना सांगण्यात येते की डगआउटचा रूल आपल्या असोसिएशनचा नियम आहे आणि त्यासाठी प्रशस्त असं डगआउट वापरलं जातं आणि प्रशस्त असं डगआउट वापरलं जावं यासाठी दोन्ही संघांना, एका संघाला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, दुसऱ्या संघाला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते। पाटण तालुक्याचा विचार जर केला तर शिवादादा यांचा विचार केला तर रॉयल नियोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। फक्त पाटण तालुका नव्हेच तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील ज्या ज्या स्पर्धा खेळवल्या जातात तिथे देखील शिवादा बॉस या नावाने दादांची ओळख आहे, कारण बॉसचं नियोजन म्हटलं ना तर सर्व डोळे झाकून बॉसवर विश्वास करतात आणि बॉसचं नियोजन रॉयल कारभार बॉसचा आपल्याला पाहायला मिळतो। शिवाजी बॉस, शिवादादा जाधव म्हणजेच बॉस या नावाने सर्वत्र प्रचलित आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आपण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन पाहतो आणि त्यांच्याच माध्यमातून आता थोड्या दिवसापूर्वी 105 संघ तब्बल चॅम्पियन्स ट्रॉफी खेळले आणि त्यामध्ये कुसरुड संघ हा विजेता संघ ठरला होता आणि या चषकामध्ये देखील आम्ही चॅम्पियन का आहोत याचं मात्र उत्तम उदाहरण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि टॉप 4मध्ये आपली जागा कालच्या दिवसातील अ गटामधून आपली जागा मात्र संपादन केले कुसरुड संघाने। तर दुसऱ्या बाजूला मिरसवाडी आजचे आयोजक त्यांनी मात्र ब गटातून क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरलाय। आजचा तिसरा दिवस, तिसरा कोणता संघ ठरेल हे थोड्याच वेळात कळेल। पुढे येऊन सरसावून मारलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय। 2 खेळाडू भेटतायत, चिरतायत आणि चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चौकार येतोय, 1 बाउन्स, सीमारेषे चौकार, मिळतील धावा 4। एक अष्टपैलू खेळाडू सचिन, पाहिलं तर या संघासाठी रॉयल गोटील संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेट जिवंत ठेवणारा हा खेळाडू आणि एक लेजंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख तो सचिन आता मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय। पहिल्या मॅचमध्ये देखील सचिनच्या बॅटमधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले, ते डाव सावरला होता सचिन आणि हवीने पहिल्या मॅचमध्ये। आता दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपल्या खांद्यावर जबाबदारी घेताना पाहायला मिळतं। 30 सर्कलमध्ये कॅचची संधी होती, क्षेत्ररक्षण गॅदर करेल तोपर्यंत यस नो वेट, थांब मित्रा थांब, सचिन सांगतोय थांब तू खेळ, मी माझ्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक सिंगल घेतले, तुला आता संधी दिली आहे त्या संधीचं तू सोनं कर असं मात्र सांगतोय विशालला। आणि विशाल आता ती जबाबदारी घेईल का? अष्टपैलू खेळाडू विशाल देखील आहे रॉयल गोटील या संघाचा। सामना मात्र हलता जुलता ठेवायचा आहे, दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे। सुरेख असा पटका कव्हर्सच्या डोक्यावरून, मात्र पंचांचा इशारा काय येतोय पाहणं गरजेचं असेल। येस, गोशांकी क्षेत्रात 1 धाव आपल्याला पाहायला मिळतोय।
येस 12वा खेळाडू जर पाहिलं रॉयल 11 गोटीलचा तर एच जे सर काय आपल्या संघाला प्रोत्साहन करताना पाहायला मिळत आहेत. आजची मेहनत उद्याचे यश देते म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार ठेवा, सतत कठोर परिश्रम हेच यशाचे मूळ मंत्र हे सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेतनच्या माध्यमातून चुका झाल्या मात्र त्या चुकांवर सुधारणा कशी करता येईल याच्यावर मात्र चेतन अटळ निडर पाहायला मिळाला आणि सुरेख अशी संघाला कमबॅक करून दिला आहे. दुसऱ्या मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीमधून क्षेत्ररक्षण आता सुरेख करावं लागेल. पहिलं षटकाची होती समाप्तीन संघाची धावसंख्येचा विचार केला तर थला फॉर द रिझन म्हणजेच 7 धावा धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात. चला दुसरं षटक लगेचच आपण घेऊन यायचं आहे आणि या पुढील मॅच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जसं हा षटक संपेल दोन्ही संघाचा कर्णधार मात्र या ठिकाणी येईल सायगडे आपला कॅप्टन आपण पाठवून ठेवायचा आहे. सायगडे आपण लगेचच लक्ष द्यायचं आहे. जसं हे षटक संपेल आपण लगेचच आपला कॅप्टन पाठवायचं कारण मालदनचा कॅप्टन टॉस्का बॉस या मंचाजवळ पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण आपला कॅप्टन हे षटक संपल्यानंतर लगेचच कसा पोहोचला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. 3 षटकांची ही लढत आता गोलंदाजी मार्कवर विचार जर आपण केला तर मागील मॅचचा हिरो संदीप बावडेकर एक अष्टपैलू खेळाडू पाटण तालुक्याचा आपण जर पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख संदीप बावडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये अष्टपैलू खेळ दाखवला. आता दुसरी मॅच आहे, महत्त्वाची मॅच आहे, डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरो, आता नाही तर कधी नाही, आता नाही तर कधी नाही, आता नाही तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल की पुन्हा एकदा जय हनुमान चषक 2027 केव्हा येईल आणि त्यामध्ये आम्हाला कसं खेळता येईल, आमचा खेळ कसा बहरेल याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल. आत्ता जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये दाखल होणारा संघ ठरेल, मात्र हरेल त्याचा प्रवास इथेच थांबेल. कुणाचा प्रवास थांबेल? दोन्ही संघ जद्दोजहद करतायत. पुन्हा एकदा एकेरीला दुहेरीला क्रिकेट प्रेमींना पाहिलं तर क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तुमचे आदर्श तुमचे स्पर्धक होत नाही तोपर्यंत परिश्रम करा. प्रेम तर मी पण करतो फक्त क्रिकेट या खेळावर असं सांगतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आता मात्र कोणती चुकी केली नाही क्षेत्ररक्षक चेतनने. पहिल्या मॅचमध्ये ज्या चुका झाल्या कॅप्टनने सांगितलं होतं की त्या आम्ही चुका सुधारू, त्यासाठीच आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं आहे असं सांगितलं आणि त्याच अंमलबजावणी करत असताना पाहायला मिळतंय. साईगडे चला आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे, थोडासा स्पीडअप ठेवायचा. नवीन फलंदाज लगेचच मैदानात कसा जाईल याची मात्र दक्षता घ्यायची आहे. थोडासा स्पीडअप करा. आपण जर पाहिलं तर आज तब्बल 1 तास आपण कुठेतरी लेट आहोत, त्यामुळे थोडीशी घाई करा. आपल्याला देखील टायमामध्ये सर्व संपूर्ण सामने कव्हर करायचे, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. साईगडे संघ आपला कॅप्टन पाठवून ठेवा. मालदनचा कॅप्टन आमचा टॉस्का बॉस या मंचावर पोहोचलायचा. साईगडे संघ आपण आपला कॅप्टन पाठवून ठेवायचा आहे. चला थोडंसं संदीप दादा थोडासा स्पीडअप ठेवायचा. मॅच हलती जुलती ठेवायची आहे. काळगाव संघ पाटण तालुक्यातील एक नामवंत संघ, कुसरूड संघानंतर त्यांच्याच खांद्याला खांदा लावून हा संघ देखील खेळताना पाहायला मिळतो. सामना चालू ठेवायचा आहे. पंच आपल्याला देखील विनंती असेल कारण आपण जर पाहिलं तर तब्बल 1 तास आज आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये लेट आहोत. पंचांचा इशारा, घोषांकी क्षेत्रात 1 धाव. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे मॅजिकल फिगर डबल डिजिट, पहिली डबल डिजिट धावसंख्या 10 या आकड्यावर. आणि 10 या धावसंख्येचा विचार केला तर सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी नंबर 10 इंटरनॅशनलमध्ये त्या जर्सीला ब्लॉक जर्सी असं देखील म्हटलं जातं कारण 10 नंबर हा ब्लॉक केलेला नंबर आहे. सचिन रमेश तेंडुलकर या सरांचा नंबर आहे आणि क्रिकेटमधील देव म्हणून त्यांना संबोधलं जातं. म्हणून काय की त्यांच्या जर्सी ब्लॉक केला आहे तो नंबर. म्हणजेच कोणताही इंटरनॅशनल खेळाडू तो त्या नंबरची जर्सी परिधान करू शकत नाही. तिसरं षटक हाणामारीचं षटक, स्लॉट षटक घेऊन कोणता गोलंदाज येईल. चला स्पीडअप ठेवायची आहे. पंच आपल्याला देखील विनंती असेल, दोन्ही संघाला सांगायचं आहे, वारंवार ताकीद द्यायची आहे की सामना हलता जुलता ठेवायचा आहे. सामन्यामध्ये मात्र कोणताही व्यत्यय येणार नाही. साईगडे आपल्याला शेवटचा कॉल असेल. साईगडे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल साईगडे संघ कारण मालदनचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचलाय. यस, धन्यवाद दादा.
चला मॅच हलती जुलती ठेवायची आहे. गोलंदाजी मार्कवर स्लॉट षटक हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मोहन एका अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मोहन जागो मोहन प्यारे. झोप उडवेल का फलंदाजाची मोहन. मात्र मोहनचा पहिला चेंडू पंचांकडे अपील मागितली होती मात्र पंच टस्य मस्त नाही डॉट डिलिव्हरची होती सांगता. अशी गोलंदाजी जेवढे डॉट येणार तेवढे रॉयल गोटील संघावर प्रेशर निर्माण करणारे चेंडू असतील. टार्गेट सेट करणारी ओव्हर असेल. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रातील. सुरेख असा फटका लॉंगॉनच्या दिशेने पाहायला मिळतोय. किपर एंडला थ्रो संदीप बावडेकर यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख असं यष्टी रक्षण गॅदरिंग सुरेख असं पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्येचा विचार केला तर 13 या आकड्यावर कोण कोणाचे 3-13 वाजवेल गोलंदाज की फलंदाज पाहावं लागेल. जसा शेवटचा चेंडू पडेल पहिल्या सत्रातील आपण ऐकणार आहोत. टॉस का बॉस या मंचावर आपल्याच परिसरातील एक सुमधुर आवाज आमचे साथी समालोचक अविराज पुकळेसर करतील. या पुढील टॉसची कहाणी त्यांच्या जुबानी ऐकणार आहोत. सुरेख असा फटका लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. वा बाई वा. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात वरती हा येतो. इट्स अ मॅक्सिमम षटकार. षटकारानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 धावा. धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतात 20 धावा धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. चला आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये लगेचच चेंडू पुरवायचा आहे. तसं आयोजन कमिटी आपल्याला विनंती असेल चेंडू लगेच घ्या. जुना चेंडू लगेच घ्या. पंच आपल्याकडे जमा आहे तो जुना चेंडू घ्या. शेवटचे 2 चेंडू अजून देखील शिल्लक असतील या पूर्वार्धामधील टार्गेट सेट करणारे हे 2 चेंडू. 2 चेंडूवर किती धावा खर्च करेल गोलंदाज मोहन. चला सामना हलता जुलता ठेवायचा आहे. वारंवार आपल्याला सांगण्यात येणार आहे. समालोचन कक्षातून आपल्याला वारंवार वा बाई वा क्षेत्ररक्षणता आहे त्या ठिकाणी. सूर्यगजा फटका एलिव्हेशन कुठेतरी कमी आणि क्षेत्ररक्षता फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येस बॅट्समन आमच्यापर्यंत पोहोचवायचा दादा कारण आपला 12th मॅन या ठिकाणी नाही आहे. रॉयल घोटील संघ आपला 12th मॅन जरा आमच्यापर्यंत पोहोचवलं तर बरं होईल. कॅप्टन आवी आपला 12th मॅन सचिन दादा आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत नाही आहे. संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर स्थिरावली आकडून ठेवले जकडून ठेवले. टार्गेट सेट करणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या खेळाडूंचा संघाचा 12th मॅन नाही आहे त्या संघाचा फलंदाज येईल त्याला सोनू पप्पू मोनू असं आम्ही काही पण टाकू. मग परत बोलू नका की आमच्या खेळाडूंचं नाव असं का टाकलं. त्यामुळे 12th मॅन असणं गरजेचं आहे. आणि 20 धावा धावसंख्येवर आणि 21 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. तर डाव्या टॉस का बॉस या मंचावर अविराज सरांच्या जुबानी ऐकूयात पुढील टॉसची कहाणी. एका बाजूला सायगडे तर दुसऱ्या बाजूला मालधन असा टॉस केला जाईल. ऐकूयात. ओव्हर टू अविनाश सर. चला दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल. एका बाजूला मालधन संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला कासकोडे संघ पाहायला मिळेल. यस टॉस सुद्धा आपण करणार आहोत. एका बाजूला हेड असेल एका बाजूला टेल छापा आणि काटा. यस कॉल कोण करेल. यस सायकडे टीम कॉल करेल. आपण पाहूयात या मॅचमध्ये महत्त्वाचा कॉल असेल हेड हा कॉल आणि यस टेल. मालधन संघ टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल. सकाळचं सत्र आहे. अगदी जय हनुमान चषक 2026 ची स्पर्धा पाहत आहे. निर्णय काय असेल. काल 2 दिवस तुम्ही संपूर्ण स्पर्धा पाहत आलाय. बॉलिंग संपूर्ण प्रभास या वर्षीचा हंगाम कसा राहिला आणि
प्रथम बॉलिंग निवडली आहे. कोणत्या गोलंदाजावरती या महत्वाच्या मॅचमध्ये जबाबदारी पाहायला मिळेल? आहेत आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत. येस, कोणते गोलंदाज आहेत? भरपूर सारे गोलंदाज तुमच्या संघामध्ये असतील. 11 ते 11 गोलंदाज पाहायला मिळतील. संपूर्ण स्कॉड पाहायला मिळेल की काही खेळाडू अजूनही बाकी आहेत यायचे? आणि या मॅचमध्ये समोरचा संघ कासगुडे संघ अगदी सातत्याने तुम्ही खेळताय. प्रेमाचं मैत्रीचं संबंध जपण्याचं काम या क्रिकेटच्या माध्यमातून केलं गेलं. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि हनुमान चषक 2026 या आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन खूप छान आहे. येस, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलाय मालदन संघाने आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि साईगडे संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पुन्हा एकदा जाऊया कॉमबॉक्समध्ये, ऐकूयात डी सरांच्या वाणीतून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. धन्यवाद. पहिल्या मॅचमध्ये पाहिलं तर रॉयल कारभार जिंकला, दुसरा रॉयल गोटील संघ जिंकला. दुसऱ्या मॅचमध्ये पाहिलं तर आपण तर दुसऱ्या मॅचमध्ये आपण जर विचार केला तर काळगाव संघ जिंकला. आणि आता आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या भेटीला येते म्हणजेच पूर्वार्ध झाला. उत्तरार्धामध्ये जाऊयात. आपण विचार केला रॉयल गोटील संघाने केलेत 20 धावा आणि 21 धावांची लक्ष्य असेल ते म्हणजेच काळगाव या संघासमोर. चला थोडीशी घाई करायची आहे, आपल्याला विनंती असेल पंच आपण देखील वारंवार ताकीद द्यायची आहे दोन्ही संघांना. आणि आजच्या मॅचमध्ये आपण तब्बल 1 तास लेट आहोत, त्यामुळे थोडीशी संपूर्ण संघाने घाई करायची आहे. गोलंदाजी मार्क सचिनचा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडला संदीप आणि संदीप आहे तिथे. धावांचा तोटा नाही आहे असं सांगून देतोय संदीप. काय क्लासिकल संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. पाटण तालुक्याचा क्लासिकल संदीप आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप ठेवायचं. दोघांना दोन्ही संघांना विनंती करतो थोडंसं स्पीडअप करायचं. 21 धावांचा पाठलाग करत असताना गोशांकी क्षेत्रात 1 धाव धावसंख्येवर ऍड केली जाईल. संदीप सांगतोय हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो, परंतु हसून केलेलं काम आपली ओळख वाढवते. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहोत म्हणून मी आहे. हीच तर टीम, आमच्या टीमची काळगावची ओळख आहे असं सांगतोय संदीप बावडेकर. माझं नाव जरूर मोठं आहे, माझं नाव पाटण तालुक्यामध्ये गाजतंय, परंतु मी आहे म्हणून माझी टीम नाही, तर आम्ही संपूर्ण 11 जण आहोत म्हणून माझी टीम आहे असं सध्याच्या घडीला संदीप बावडेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सांगताना पाहायला मिळतोय. सर संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना पाहायला मिळते, तर त्याला साथ देतोय अमित. हा फलंदाज देखील उत्कृष्ट फलंदाज आहे. आपण जर विचार केला काळगाव प्रभागातील ही टीम श्री गणरायाचा आशीर्वाद घेऊन ही टीम खेळते. गणरायांच्या नावाने ही टीम खेळते. श्री 11 हे या संघाचं नाव आहे आणि श्री 11 म्हटलं तर गणरायाचं नाव श्री गणेशा आपल्याला पाहायला मिळतोय. काळगाव संघ म्हटलं तर एक उत्कृष्ट संघ पाटण तालुक्यातील कुसुडनंतर वा बाई वा बॅडमिंटन स्ट्रोक आव ना देखा ताव फलंदाज काऊन गेलाय भाव आणि वाव भाव भाव. आज जर पाहिलं तर सोन्याचा भाव गगनचुंबी घेतोय, तसाच गगनचुंबी छक्का पाहायला मिळालाय. फलंदाज संदीप बावडेकर सेट ऑन फायर. काय सुरेख अशी फलंदाजी, वा बाई वा. पावणे 2 लाख जवळजवळ सोन्याचा रेट सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. आणि आज बजेट आज आपल्या सर्वांच्या भेटीला काल निर्मला सीतारामन यांनी बजेट आणलंय आणि ते आज आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे की सोन्याचा भाव किती, GST कशावर लागेल. मात्र संदीप सांगतोय माझा फटका पहा 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 आणि त्याच्या प्रेमामध्ये पडा असा फटका पाहायला मिळतोय. इनसाइड आउट फटका कव्हर्सच्या डोक्यावरून सुरेख असा फटका ला जवाब अशी फलंदाजी. संदीप पहा सांगतोय आयोजकांचा वेळ वाचवतोय, आमचा देखील वेळ वाचवताना पाहायला मिळतोय. संदीप चौकार षटकारांची भाषा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बोलताना पाहायला मिळतोय. संदीप
पुन्हा एकदा एजेकडून होती चुकी आणि या संघाची धावसंख्या जर विचार केला 20 धावा. आता 1 धावेची गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. चला मालदन संघ आपण तयार राहायचंय. जसा शेवटची धाव बनेल आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावायचे आणि दोन्ही संघांना सांगण्यात येते की डगआउट प्रशस्त असं डगआउट आपल्यासाठी उभारलंय. त्या डगआउटचा मात्र आपण वापर करायचा आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये करायची फक्त आणि फक्त 1च धाव. इस 12 चेंडू आणि 1 धाव्यांची गरज आहे. कॅचची संधी आहे. संदीप आहे कॅचच्या खाली. संदीप घेईल का? आणि हा सामना मात्र जिंकला आहे तो म्हणजे श्री 11 काळगाव संघ. अभिनंदन श्री 11 काळगाव संघ यायचे. संदीप बावडेकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे बॅक टू बॅक 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण घेऊन जायचा आहे. चला मालदन संघ आपण लगेचच आपला स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचा आहे आणि सांगडेवाडी संघ आपण लगेचच आपण डगआउटचा वापर करायचा आहे. जो कॅमेरामॅनच्या डाव्या बाजूला डगआउट आहे तिथे आपण त्याचा वापर करायचा आहे. तर टॉस जिंकून व्यासपीठाच्या उजव्या बाजूचा डगआउट संपादन केला आहे तो म्हणजेच मालदन संघाने.